संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत। संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर 2024 रोजी खून झाला होता। तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार आहे आणि त्याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केलाय। तसंच याबाबतची माहिती देखील सादर केली होती। यामध्ये कृष्णा आंधळे याच्याकडे 5 विविध प्रकारची वाहनं असून धारूर आणि केज इथल्या बँकेत 3 खाती देखील आहेत। ही सगळी संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। अन्य विविध योजनांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या तसंच प्राप्तिकर विभागाकडे ज्या कुटुंबाचं 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न दाखवलं गेलेलं आहे अशा कुटुंबातील लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच दरवर्षी जूनमध्ये लाभार्थ्यांना सगळी माहिती ई-केवायसी मध्ये द्यावी लागणार आहे। या योजनेत तब्बल 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी नोंदणी केली। त्यापैकी 2,41,00,000 महिला पात्र ठरलेल्या आहेत, तर अजूनही 11 लाख अर्जांची छाननी प्रलंबित आहे। 11 लाख अर्जांची आधारशी जोडणी प्रलंबित आहे। योजनेच्या निकषांचं उल्लंघन करत गैरफायदा घेतलेल्या 5 लाख बहिणींना सरकारने गेल्याच आठवड्यात अपात्र केलेलं आहे। या योजनेवरील उधळपट्टीला लगाम लावण्याकरता योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय नुकताच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पण राज्यातल्या लाडक्या बहिणींकरता एक खुशखबर सुद्धा आहे। 8 दिवसात लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील। अर्थमंत्री अजित पवार यांनी जालन्यात ही माहिती दिली। लाडक्या बहिणींवरून अनेक जण आमच्यावर टीका करतायत। ही योजना काही बंद करणार नाहीत आम्ही, पण ही योजना बंद ठेवायची की सुरू ठेवायची हे सरकार ठरवेल की बाकी कोणीही नाही, असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं। तसंच येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींचे पैसे मिळतील असंही ते म्हणाले। त्यांच्या या विधानानं लाडक्या बहिणींना दिलासा मिळालाय। महिलांसोबत वेडवाकडं वागाल तर थेट मकोका लावेन असा इशारा त्यांनी दिला आहे। आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात। मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठ्याला येत असताना 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली। 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत। महिलांच्या बद्दल पण कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बद्दल तक्रार येता कामा नये। महिलांच्याकडे बघताना मुलीच्या नात्याने किंवा बहिणीच्या नात्यानेच बघितलं गेलं पाहिजे। कुठेही वेडेवाकडे काही कानावर आलं तर मग माझ्याशी गाठ आहे, त्याला मोकोकाच लावी, सोडायचं नाही। आणि सांगायला आलं ना दादा वाचवा, एसपीला म्हणेल त्याला टायर मध्ये घेऊन 6 दिवस सोडू नका तिच्या मायला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर 2024 खून झाला होता। तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार आहे। त्याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केला होता। तसंच याबाबतची माहिती देखील सादर केली होती। यामध्ये कृष्णा आंधळे याच्याकडे 5 विविध प्रकारची वाहनं आहेत। धारूर ते केज इथल्या बँकेत 3 खाती आहेत। ही सगळी संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। कृष्णा आंधळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एक आरोपी जो अजूनही फरार आहे, त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने आता दिले आहेत। त्यामुळे त्याची संपत्ती जप्त होईल। त्याच्याकडे 5 वेगवेगळ्या दुचाकी आणि गाड्या आहेत। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून। सुरेश, इतके दिवस झाले म्हणजे आता 2 महिन्यां इतका काळ उलटलाय, कृष्णा आंधळे अजून पकडला गेलेला नाही, आत्ताची काय अपडेट?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपीपैकी कृष्णा आंधळे हा 70 दिवसापासून फरार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता 70 दिवस उलटून गेलेले आहेत आणि तो फरार झाल्यानंतर त्याच्या संदर्भात अटकेसाठी जवळपास 9 पथकं कार्यरत होती. प्रशासनानं आणि तपास यंत्रणानं फास आवळण्याच्या दृष्टिकोनातून आज जी कारवाई केलेली आहे ती महत्वाची कारवाई आहे. न्यायालयाकडे परवानगी मागितली होती की कृष्णा आंधळे याची जी संपत्ती आहे ती आम्हाला जप्त करायची आहे आणि त्याच न्यायालयानं परवानगी दिलेली आहे. आता परवानगी दिल्यानंतर कृष्णा आंधळेचा मुसक्या आवळण्याच्या दृष्टिकोनातून आता ही शेवटचा जो पर्याय आहे संपत्ती अटॅचमेंट करणं हा समजला जातो. वाल्मिक कराड यांच्या बाबतीतही तशाच पद्धतीनं ज्यावेळेस तपास यंत्रणांनी भूमिका घेतली त्यानंतर वाल्मिक कराड शरण आले होते. आता कृष्णा आंधळे देखील या प्रकरणात शरण येणार का, त्याला अटक केलं जाणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र कृष्णा आंधळे हा सराईत आरोपी आहे. या अगोदर देखील काही प्रकरणामध्ये तो फरार होता आणि फरार असताना त्यांनी हा जो गुन्हा आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा गुन्हा केलेला होता. त्यामुळे धनंजय देशमुख यांनी देखील वारंवार एक गोष्ट सांगितली होती की जर तो फरार असताना त्याला जर त्याच वेळेस अटक केली असती तर हा प्रकार घडला नसता. मात्र आता कृष्णा आंधळेच्या अटकेच्या दृष्टिकोनातून आज जो निर्णय घेतला गेलाय तपास यंत्रणा आता त्याची जी प्रॉपर्टी आहे ती सील करणार आहे. त्याच्या नावावरती असलेल्या गाड्या आहेत त्याचबरोबर त्याच्या नावावरती असलेली इतर जी संपत्ती आहे त्याची जी अकाउंट आहेत 3-4 अकाउंट ते देखील सील केले जाणार आहेत. त्यामुळे आता कृष्णा आंधळे शरण येतो का त्याला पकडलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरेल. नक्की. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.